भारत पाकिस्तान मॅचमध्ये भारताचा विजय झाल्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेकडून संपूर्ण मुंबईमध्ये बॅनर्स पोस्टर्स लावण्यात आलेले आहे। मी सध्या मुंबईच्या मातोश्री परिसरात आहे आणि या मातोश्री परिसरामध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, इंडिया बॉर्न बाय 7 विकेट्स, विजय सत्याचा, विजय देशाचा, अशा आशयाचा जो बॅनर आहे तो इथले विभाग प्रमुख कुणाल सरमरकर यांच्या वतीने लावण्यात आलेला। त्यासोबतच सूर्यकुमार यादव जे कर्णधार आहेत त्यांचा जो संदेश आहे, मला काही सांगायचं आहे आणि त्यासाठी हे ठिकाण अधिक योग्य आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली। पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबियांसोबत आम्ही ठामपणे उभे आहोत। हा विजय आम्ही आपल्या शूरवीर सैन्य दलाला समर्पित करू इच्छितो, ज्यांनी अतुलनीय शौर्य दाखवलं। ते आम्हाला सतत प्रेरणा देत राहोत आणि आम्हाला ही संधी मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू उमटवण्यासाठी आणखी कारण देता यावं अशी आम्ही आशा करतो। अशा आशयाचा जो संदेश आहे तो या बॅनरवर लिहिण्यात आलेला आपण पाहतो। एकनाथ शिंदेंचा फोटो दिसतोय, बाळासाहेब ठाकरेंचा फोटो दिसतोय, त्यासोबतच धर्मवीर आनंद दिघेंचा फोटो आहे आणि इतर नेत्यांचे सुद्धा फोटो या बॅनरवर लावण्यात आलेला आहे। काल आपण पाहिलं की शिवसेना ठाकरे गटाकडून भारत पाकिस्तान सामन्याचा कडाडून विरोध करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिंदूर आणि बांगड्या सुद्धा पाठवण्यात आला आणि त्यासोबतच टीव्ही सुद्धा फोडण्यात आला। जे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे त्यांच्याकडून या आंदोलनामध्ये उग्र निदर्शनं सुद्धा करण्यात आली आणि या संपूर्ण सामन्याचा आणि या निर्णयाचा देखील निषेध आणि विरोध करण्यात आला। त्यानंतर आपण पाहतोय की आता शिंदेंच्या शिवसेनेकडून मातोश्री परिसरामध्ये भारताचा विजय झाला असे बॅनर झळकतात। त्यामुळे दोन्ही शिवसेना एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेत का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।